नमस्कार, ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स। बर्ड फ्लू केरळमधून झारखंडमध्ये 4000 कोंबड्यांचा मृत्यू। खराब हवेमुळे मधमाशांना फुलं शोधण्यात येत आहेत अडचणी। हिमाचल सफरचंद आता 20 किलोच्या युनिव्हर्सल कार्टनमध्ये। मागणी वाढल्यानं किरकोळ साखरेच्या किमती भडकल्या आणि 70% कमी पावसातही बंपर उत्पादन देणारं गहूवाण विकसित। आता बातम्या विस्तारानं। बर्ड फ्लू केरळमधून थेट झारखंडमध्ये पोहोचला आहे। तिथं 4000 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे। H5N1 बर्ड फ्लू लागण झाल्याची पुष्टी होताच सरकारनं अलर्ट जारी केला आहे। राजधानी रांची जवळील होटवार येथील प्रादेशिक पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 एव्हियन फ्लूच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे। बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांसह सुमारे 4000 पक्ष्यांचा मृत्यू झाला आणि शेकडो अंडी नष्ट झाली आहेत। त्याचा प्रसार रोखण्यासाठी एव्हियन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये कोंबडी, पक्षी आणि अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। झारखंड राज्याच्या पशुसंवर्धन संचालनालयानं प्रसिद्धीपत्रक जारी करून पोल्ट्री क्षेत्र होटवार हे संक्रमणाचं केंद्र असल्याचं म्हटलं आहे। 1 किलोमीटरच्या परिघात कोंबड्यांना मारून बाधित क्षेत्र स्वच्छ करण्याचा कृती आराखडा आता तयार करण्यात आला आहे। ज्या फार्ममध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली ते नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले होते। 3 महिन्यापूर्वीच ते उघडण्यात आले होते। तिथं भुवनेश्वरहून कोंबडी आणली गेली होती। वाढतं वायू प्रदूषण आणि खराब हवामानामुळे मधमाशांना फुले शोधण्यात अडचणी येत आहेत। एका संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे। बर्मिंगहॅम येथील UK सेंटर फॉर इकॉलॉजी अँड हायड्रोलॉजी आणि दक्षिण क्वीन्सलँड विद्यापीठानं हे संशोधन केलं। त्यानुसार हवेत मिसळलेल्या प्रदूषकांची सेंद्रिय संयुगे फुलांचा सुगंध 90% बदलतात। त्यामुळे मधमाशा आता काही मीटर फुलांचा वास ओळखू शकत नाहीत, त्या भरकटतात। हवेतील प्रदूषण मधमाशांच्या आरोग्यासाठी प्रतिकूल असल्यानं या अभ्यासात आढळून आलं आहे। त्यामुळे त्यांची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे। भारतीय कृषी संशोधन परिषदेनं आपल्या मासिकात या संशोधनाचा उल्लेख केला आहे। हिमाचल सफरचंद आता 20 किलोच्या युनिव्हर्सल कार्टनमध्ये विकले जाणार आहे। राज्य सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे। यामुळे राज्यातील बागायतदारांचं उत्पन्नही वाढेल आणि त्यांना त्यांच्या पिकांचा चांगला भाव मिळू शकेल, असं फलोत्पादन मंत्री जगतसिंग नेगी यांनी सांगितलं। कार्टन्सच्या उपलब्धतेबाबत कार्टन कंपन्यांना आधीच कल्पना देण्यात आली होती। हिमाचलमधील बागायतदार खूप दिवसांपासून ही मागणी करत होते। त्याबाबत शासनानं यापूर्वी निर्णय घेतला होता। काँग्रेसनं सत्तेत आल्यानंतर राज्यात वजनाच्या आधारे सफरचंद खरेदी विक्रीचा नियम निश्चित केला होता। यानंतर एकसमान वजनासाठी सार्वत्रिक कार्टनची मागणी झपाट्याने वाढली। येत्या सफरचंद हंगामापासून त्याची अंमलबजावणी करण्याचं सरकारनं सांगितलं होतं, हे आता पूर्ण होणार आहे। देशांतर्गत मागणी वाढत असल्यानं साखरेच्या किमती वाढू लागल्या आहेत। गेल्या 2 आठवड्यात साखरेच्या किमती 4.5% वाढल्या आहेत। देशभरात उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे शीतपेय आणि आईस्क्रीम कंपन्यांकडून साखरेच्या मागणीत वाढ होत आहे। याशिवाय ताक, लस्सी आणि दही इत्यादींसारख्या इतर उन्हाळी शीतपेयांसाठीही किरकोळ मागणी वाढत आहे। साखर विक्रीसाठी केंद्र प्रत्येक साखर कारखान्याला मासिक कोटा देते। फेब्रुवारीसाठी 2.2 दशलक्ष टन होता, जो मार्चसाठी 2.3 दशलक्ष टन आणि एप्रिलसाठी 2.5 दशलक्ष टन इतका वाढवला गेला। सरकारनं एप्रिलसाठी जास्त विक्री कोटा दिला असूनही किमती वाढत आहेत। यावर्षी निवडणुकीच्या प्रचारामुळे साखरेला अतिरिक्त मागणी असल्याचं महाराष्ट्रातील घाऊक साखर विक्रेता अभिजित घोरपडे यांनी सांगितलं। दुष्काळी स्थिती आणि वाढत्या तापमानामुळे पिकांना पुरेसं पाणी देणं हे मोठं आव्हान आहे। अशा परिस्थितीत कमी पाण्यातही बंपर उत्पादन देणारी गव्हाची जात विकसित करण्यात आली आहे। भारतातील सर्वात जुनं कृषी विद्यापीठ असलेल्या CSAनं हे गव्हाचं वाण विकसित केलं आहे। ते 70% कमी पाणी असूनही वाढू शकतं। नवं K0307 आणि K9162 हे वाणाचं बियाणं क्रॉसब्रीडिंग करून तयार केलं गेलं आहे। गहू पिकाचं हे वाण तयार करण्यासाठी पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। सध्या देशात गव्हाचं सरासरी 3.5 टन प्रति हेक्टर उत्पादन आहे। नव्या वाणामुळे उत्पादन हेक्टरी 5.5 टन इतकं होईल। फक्त 2 पाणी देऊनही नव्या वाणानं हेक्टरी 2 टन उत्पादन वाढेल। भविष्यातील वाढती उष्णता आणि ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी ते तयार केलं आहे। प्रचंड उष्णतेचा थेट परिणाम शेतातील पिकांच्या उत्पन्नावर होत आहे। अशा परिस्थितीत या धोक्याचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ सतत संशोधन करत आहेत। जागतिक तापमान वाढीमुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे।
आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा.